तुम्ही न गणपती बाप्पाचा एक भंडारा ऐकला की आमच्याकडे या टायमाला 2 भंडारे ते कसं काय ते पण सांगतो। जय श्रीराम सीताराम पब्लिक। एक भंडारा होता खिचडी कढीचा। कढी खिचडीचा भंडारा संपला। कढी खिचडीचा भंडारा संपून सगळं वरणपट्टीचा सेटअप लावला। मग पोरांले बसवलं वांगी चिऱ्यासाठी। वांगी चिऱ्याला बसवलं। इकडे लावला बट्ट्याचा सेटअप। बट्ट्याचा सेटअप लावला तोपर्यंत काय करा काय नाही। मग परत वांग्यांकडे आले। केवढं चिरण झाले केवढे ते पाले। मग मिरच्या कुटण्या चालू केल्या कारण की वांग्याच्या भाजीसाठी मिरच्या लागणार होत्या। मग पुराला लागली भूक। काय करा काय नाही। रातची खिचडी उरल होती। रातची खिचडी टाकली कढाईमध्ये लावली तिला गरम करणे। तेल मीठ टाकून सन खिचडी गरम केली तिले खाल्ली। मग वापस आले बट्ट्यांकडे। बट्ट्या चिरण्या लावल्या कारण की लवकरात लवकर आटपणं होतं। 2 तर तसेच वाजले होते। बट्ट्या चिरल्या मग पिली फुकटाची चहा पिऊन सन डायरेक्ट लाईनी लावल्या। बस अरे लोकांना बसवलं चालू केलं वरणबट्टी वांग्याची भाजी वाढणी। वरणबट्टी वांग्याची भाजीचा विषय हार्ड आहे कारण की जळगाव खानदेश मध्ये तेच चालतं। मग सगळ्या लोकांना ते वाढून सण चहा बट्टी डबे गिबे भरून सण लागले। सगळ्यांना वाढले। सगळे जेवण झाले पोरले इमानदारीने काम करताय। मग काय सगळेच थकून जाते मग लागले सगळ्यांना वाढून सण नाही बसले जेवण आले। तर लोक तुम्ही फॉलो करी घ्या। चला भेटू पुढच्या व्लॉग मध्ये।